अरे मॅडम अहो हे ठेवा साईडला ठेवा. तुम्ही झोपा बघू. अहो झोपा झोपा जरा आराम करा. एक मिनिट. अरे मॅडम तुमच्या डोळ्यात पाणी. खूप काळजी. माझी एवढी काळजी माझ्या नवऱ्यानं पण कधी घेतली नव्हती. मी आहे ना. मी तुमची काळजी घेईन. अरे मॅडम मला माहिती नाही आपल्यात काय नातं आहे पण मी तुमची काळजी घेईन. तुम्ही असा आजारी असलेला चेहरा पडलेला मला खरंच बघवत नाही. लवकरात लवकर बऱ्या व्हा बरं तुम्ही. काय पण काही पण म्हण बाय, तुझ्या लेकाला आहे ना सुनेनं चांगलं हातात घेतलंय. ही रडाबडायची नाटकी करून चांगलंच मुठीत घेतलंय त्याला. आता काय बाई नवराच मुठीत आल्या म्हणल्यानंतर घर मुठीत यायला किती सह्य लागणार आहे नाही का. रंजे तू असा का ग विचार करतेस? माणसाला नेहमी चांगला विचार करावा. हाय का आता जी दिसत ते बोलते. हे बघ आता तू काय बी बोलू नगस. हा त्या पोलीस स्टेशनमध्ये काय वचन दिलेस आठवत आहे ना तुला? आत्ता कुठं घरातलं वातावरण शांत झाले त्यात तू अजून ठिणगी पाडू नकस आणि माझ्या मनात बी काय बाय भरवू नकस. रंजना आत्या तुम्ही तर पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं होतं मी घरातली सगळी कामं करीन. हा मग करायला घेतलीच होती की पण मग फुलताच म्हणली मला का रणजी करू का मी काम वय ग करू का. मग म्हणलं आता फुलता एवढी विचारते तर कर मदत. असं झालं वय. पण मी काय म्हणते आज आपण जेवणाचा काहीतरी वेगळाच बेत करूया. वय कर की. माझं काही म्हणणं नाही. नाही असं कसं? अहो तो बेत तर तुम्हालाच करायचा आहे ना. सासूबाई आज ना मला तुमच्या हातची भाजी भाकरी खावीशी वाटते. लाले हे बघ. हा काय हे जरा अतिच होतंय असं नाही वाटत का तुला? फुलत आहे घरच्या सुनानं बसायचं आणि सासूकडनं काम करून घ्यायचं हे तुला तरी पटतंय वय ग. मी काम करणार नाही मी तुझं काही ऐकणार नाही. हा ठीक आहे नको करू काम. मी फोन लावते जामकर साहेबांना त्यांना जाऊन सांगते आमच्या खोलीत कसा साप घुसला होता. मी आलेच फोन करून. लाले अगं थांब की म्हणजे गंमत करत होते तुझी. हा आता काय बाई तुला माझ्या हातची भाजी भाकरी खायची म्हणल्यानंतर मी काय नाही म्हणणार आहे का तुला? हा फुलत आहे म्हणजे आता सासून नाही सुनाचं लाड करायचं तो कुणी करायचं बाई. करते माझ्या हातचं जेवण बनवते आणि तसं पण आहे ना
फुलाताईला स्वयंपाक मी शिकवलाय. हा हा काय गरज नाही. तू भांडी घास, मी स्वयंपाक करते. नाहीतर लाली हिने स्वयंपाक केला ना तर घरातली तर सोड, ती बी जेवायची नाही. फुला आत्या, तुम्ही रंजना आत्यांना लई कमी समजताय बरं का. चांगलं बनवतात त्या जेवण चांगलं बनवतात त्या. आता बघाच की कसलं भारी जेवण बनवतात, कारण त्यांना माहितीये जर बळच वाईट जेवण बनवलं तर त्यांना ते परत बनवावं लागल. अगं पण मी कशाला वाईट जेवण बनवीन, मी चांगलंच जेवण बनवणार आहे. बघा किती मनापासून त्यांना जेवण बनवायचंय. आणि तुमचं काय चाललंय आत्या. उठा उठा, हे द्या. अगं लाले, द्या, रंजना आत्यांना करतील त्या. रंजना आत्या, तुम्हाला आता कुणीच डिस्टर्ब नाही करणार. चालू द्या तुमचं. उला त्या उठा 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 उठा. चला बाय. या या. ऐका आता. काय करतोयस? तू आत्ता इथे तुपांच्या भांड्याजवळ काय करतोयस? काम करत होतो. काम करतोयस? कोणी सांगितलं तुला? इथे काम करायला आर्या आहे, बायका ठेवल्यात, त्यांना रितसर पगार देतो आम्ही. आणि तुला काय कळतं या कामातलं? बरोबर आहे तुमचं, मला काय कळतंय. पण काय, आर्या मॅडम आजारी आहेत, त्यांना ताप आलाय, म्हणून मी त्यांची मदत करत होतो. आर्याला ताप आलाय? होय. काय झालं आर्या, टाकेत, तू कधी आला? काय झालं तुला? ताप आलाय? अगदी चल डॉक्टर जवळ पण. साकेत, बरी आहे मी आता. मगाशी जरा ताप आला होता, पण आता बेटर वाटते. गोपाळजी होते सोबत. आणि ऐक, आज गोपाळजी तुला मदत करतील. नाही, त्याची काही गरज नाहीये. सगळी कामं मी एकटा करेन. साकेत, राहू द्या साकेतजी. आर्या मॅडम राहू द्या, त्यांना मी इथं आलेलं आवडत नाही ना. जातो मी इथनं. मी काम केलं काय, ह्यांनी केलं काय, किंवा त्या बायकांनी काम केलं काय, काम होणं महत्वाचं आहे का नाही. राहू द्या, जातो मी साकेतजी. हो, निघा. आणि इथे परत कधी येऊ नका. निघा.